नमस्कार. मी शुभांगी. शुभाच ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण खूप साधी सोपी एकदम मिठाईवाल्याकडे जशी भेटते मिठाई, अशी मिठाई आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही खूप कमी साहित्यात आणि ते प्रत्येकाच्या घरी सामान असेलच. त्याच्यामुळं झटपट अशी मिठाई आणि रक्षाबंधनला तर स्पेशल अशी मिठाई बनते. तर नक्की बनवा, नक्की बनवून पहा आणि कशी वाटते ते नक्की सांगा मला. खूप छान बनते. जास्त त्याला झंझट नाही आहे बनवण्याची किंवा जास्त सामान वगैरे काही लागणार नाही. पाहू शकता एकदम हलवाई स्टाईल अशी एकदम तोडल्यानंतर एकदम मऊ लुसलुशीत अशी बर्फी तयार होते. तर चला करूया सुरुवात. तर मी सुरुवातीला पॅन घेतलेला आहे. गॅस इथं मी चालू केलेला नाही आहे, फक्त पॅन ठेवला त्याच्यावरती आणि 1 वाटी मी नारळाचा जो बुरादा असतो तो घेतलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ओले नारळाचे खीस देखील घेऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये 1 वाटी मी दूध पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये. तसेच याच्यामध्ये आता आपण 1 वाटी दूध टाकणार आहोत. म्हणजे मिल्क पावडर, नारळाचा बुरादा आणि दूध 1 वाटी आणि साखर अर्धी वाटी घेतलेली आहे. आता हे सर्व काही आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग गॅस चालू करणार आहोत आपण आणि कमी गॅसवरती याला सतत हलवत राहणार आहोत, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. आता मी इथे गॅस चालू केलेला आहे. तर पाहू शकता झालेलं आहे व्यवस्थित सर्व काही मिक्स एकसारखं. आणि आता मी याच्यामध्ये 2 चमचे आपलं तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यामुळं एकदम त्याला छान फ्लेवर येतो आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील छान येते. तसेच मिठाई एकदम स्वादिष्ट बनते. तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेणार आहोत आपण. पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हळूहळू पॅन देखील सोडायला लागतो, म्हणजे त्याला तूप सुटायला लागतं. अशा पद्धतीनं पूर्णपणे घट्ट होऊन. तर मी इथं 1 वाटीत केशर थोडं टाकून गरम दुधात भिजत ठेवलं होतं. तर ते देखील मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. असेल तुमच्याकडं तर वापरा, नसेल तर काही हरकत नाही. नसेल तर तुमच्याकडं पिवळा कलर वगैरे असेल तर तो देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. किंवा तुम्हाला कोणत्या कलरची बर्फी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये खायचा जो कलर असतो तो ॲड करू शकता. तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. छान अशी त्याची कन्सिस्टन्सी देखील बनते. खूप स्वादिष्ट बनते. नक्की ट्राय करून पहा आणि एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे. खूप छान मिठाई बनते. नक्की ट्राय करून पहा आणि रक्षाबंधनला नक्की मिठाई बनवा आणि सर्वांना खायला घाला. घरच्या घरी एकदम प्युअर म्हणतो ना तशी. होऊ शकतं अशा प्रकारची आपण ही बर्फी उपवासाला देखील खाऊ शकतो, अशी बर्फी आहे. तर पाहू शकता पूर्णपणे घट्ट झालेला आहे. पॅनला बिलकुल चिपकत नाही. आता पूर्णपणे पॅन त्याला सोडायला लागलेला आहे, म्हणजे आपली आता मिठाई थोडक्यात बनत आलेली आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. फक्त याला सतत हलवत राहायचं, म्हणजे खाली चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि गॅसची फ्लेम पूर्ण ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी गॅसवरती करायचं आहे. तर झालेली आहे आपली तयार. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी आता एका प्लेटमध्ये सर्व काही मिक्सचर आहे जे काढून घेणार आहे. तर प्लेटला मी पहिलं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. ज्या जाडीच्या तुम्हाला पाहिजेत किंवा ज्या आकाराच्या तुम्हाला पाहिजेत बर्फी पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता. तर अशा पद्धतीने मी एक रेक्टँगल शेपमध्ये असा शेप थोडक्यात देऊन घेतलेला आहे आणि वरून हळूवार त्याला एकसारखं करून घेणार आहोत. तर पाहू शकता. तर आता आपण याला जवळजवळ अर्ध्या तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर फ्रीजमधून देखील काढलेलं आहे. पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे. एकदम सेट झालेली आहे बर्फी आपली. आणि वरून मी डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काही काप टाकलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असेल दुसरे ड्रायफ्रूट ते देखील तुम्ही टाकू शकता. तर टाकून थोडं वरून
हळूवार दाबून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आता मी कट करून घेणार आहे. एकदम इझिली कट होतात. अशी ही साधी सोपी अशी एकदम स्वादिष्ट बनणारी अशी मिठाई आपली तयार झालेली आहे. उपवासाला देखील बनवू शकता, खाऊ शकता किंवा कोणता सणसूद म्हणतात तसं त्याला देखील बनवू शकता. तर आता रक्षाबंधन तर आलेलंच आहे, तर नक्कीच बनवा. बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरी बनवलेली कधीही छानच असते. तर पाहू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली मिठाई. मी काढून देखील तुम्हाला दाखवणार आहे याच्यामधून. एकदम इझिली निघते, एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. पाहू शकता साईडून देखील खूप छान झालेली आहे. एकदम तोडून देखील दाखवते. एकदम पाहू शकता एकदम इझिली तुटलेली आहे आणि आतून देखील पाहू शकता अशी बर्फी आपली तयार झालेली आहे. नारळाची बर्फी म्हणू शकता किंवा उपवासाची बर्फी म्हणू शकता, असं काही नाव देऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे आपली आज आपण याला रक्षाबंधन स्पेशल मिठाई म्हणणार आहोत. तर ही आपली रक्षाबंधन स्पेशल अशी मिठाई तयार झालेली आहे. खूप साधी सोपी आणि झटपट अशी बनणारी, खूप स्वादिष्ट अशी. नक्की ट्राय करून बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.